विद्यार्थ्यांच्याबरोबर पालक असतात, पालक आणि विद्यार्थी यांचा समन्वय व्हावा, या संमेलनातून काही विचारांची देवाणघेवाण असते ती मांडण्याच्या वेळेवर मांडता आली नाही. काही आपल्याकडे विचार या ठिकाणी उपस्थित होते, परंतु त्यांचे विचार आपल्याला ऐकता आले नाही. त्यामुळं आपण या ठिकाणी आज या कार्यक्रमासाठी या विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र राज्याचे जानेकर साहेब, पंडित साहेब, मार्गेकर साहेब, पिंपळकर साहेब, त्याचबरोबर 13 जानेवारी 2024 रोजी या विश्वकर्मा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना या रायगड जिल्ह्यातून महाड या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि त्याचा कार्यभाग आज 7-8 महिन्याच्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण चालू ठेवलेला आहे. चालू ठेवत असताना विद्यार्थ्यांचा सोहळा का करावा, कशासाठी करावा, प्रोत्साहन का द्यावं, विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा समन्वय कसा असावा यासाठी विचार मांडण्याचे विद्यार्थ्यांचा वेळ आपण निघून गेलेला आहे. तर पुढे असे यापुढेचे कार्यक्रम होतील. सुरुवाती आमची आज या ठिकाणी झालेली आहे. पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या समाज बांधवांसाठी, समाज बांधवांच्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काय करता येईल. निवड आपल्याला हे वयावाटप शाळेत उपयोगी वस्तू न वापरता, न वाटप करता खरोखर समाजामध्ये एखादा गरीब कुटुंब असेल, खरोखर त्यांचे पालक नसतील, त्या पाल्याची आई विधवा असेल, त्या मुलाच्या पालक गेलेल्या असतील, स्वर्गवासी झाले असतील, या विद्यार्थ्याचा खर्च करून तो विद्यार्थी कसा शिक्षणामध्ये पुढे जाईल याचे विचार घेऊन ही ट्रस्टी यापुढे काम करणार आहे. सर्वांना त्याची कल्पना असावी. त्याचबरोबर पंडित साहेब आपण सोलापूरपासून या ठिकाणी आला, त्याबद्दल तुमचे मी या कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल रायगड वासियांचे वतीने मी आपले आभार मानतो. जाडेकर साहेब तुम्ही सुद्धा एवढ्या लांबून आलात संकेश्वरवरून, तुमचे सुद्धा आभार मानतो. पिंपळकर साहेब आपण मुंबईतून आला, आपले सुद्धा आभार मानतो. पारवेकर साहेब पुण्यामधून आला, आपण सुद्धा आपले आभार मानतो. त्याचबरोबर या ट्रस्टीचे खजिनदार या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. आमचे सचिव अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात, आमचे अरुण भाऊ यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर या कमिटीचे सर्वस्व आमचे सर्वांचे, आम्हाला सर्वांना सांभाळून घेणारे आमच्या या कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी हा नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केला, या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आम्ही खरोखर तिघे जण एक मी, विकासराव आणि आमचे रोडेकर साहेब, आमच्या तिघांचं दोनचं बोलणं झालं. आमच्या बायकाकडे बोलत नसू, पण आमचा तिघांचा विचारांचा समन्वय जो आहे तो मिळून असतो. हे दोघे जण उपस्थित राहिले त्यांचा मी आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या नागापूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांचा गणपतीचा फार मोठा कारखाना आहे, काम सोडून या ठिकाणी आले. आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या मानगावचे पत्रकार, कळगावचे पत्रकार संतोष भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानतो. ज्योतिताई कोणा नागोट्यावरून या ठिकाणी उपस्थित राहिले. महिलांमध्ये त्या सक्रिय असतात. त्याचबरोबर आमच्या या सोनमताई या ठिकाणी उपस्थित, त्यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर आणखी काही या गावचे पदाधिकारी असतील, सरपंच असतील, गावाध्यक्ष असतील, पंचकृषीतील सर्व विजय करंजाळी, सुमारकोण, राजीवली, नागाव, धावरेकोण, सापेकुर्ला या सर्व परिसरातील समाज बांधवांचे मी आमच्या अध्यक्षांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला.